कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधील बिरदेव यात्रा उत्साहात पार पडली। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशमधूनही भाविक या यात्रेला हजेरी लावतात। भंडाऱ्याची उधळण करत यावेळेस धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। आज रविवारचा दिवस असल्याने यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होती। महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथमध्ये यात्रा कुस्तीच्या फडाने समाप्त झाली। कुस्ती स्पर्धेच्या विविध जिल्ह्यांमधील पैलवानांनी सहभाग घेतला होता। यावेळेस हनुमान निरगुडे यांनी पहिला क्रमांक पटकावला। त्यांना बक्षीस म्हणून 3 किलोची गदा देण्यात आलेली आहे। वीरेश्वर महाराजांना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाची सांगता झाली। सलामीवेळी वीरेश्वर महाराजांच्या मंदिराबाहेर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कुटुंबियांसह हजारो भक्तांनी हिंदीमध्ये अथर्व शीर्ष पठण केलेले आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आदासातील गणपती मंदिरामध्ये सामूहिक अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं। यावेळेस गडकरी स्वतः नातवंडांसह या पठणामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। अमरावतीच्या श्री क्षेत्र टाकरखेडमध्ये संत लहानूजी महाराजांचा 141वा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली, तर जयंतीनिमित्ताने लहानूजी महाराजांची पालखी निघाली। तसेच टाकरखेड गावामध्ये 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याच्या घटनेवरून असंवेदनशील वक्तव्य केलं होतं। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला। कदमांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी मुंबईमध्ये उग्र आंदोलन केलेले। दरम्यान योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळेस करण्यात आली। मध्य रेल्वेवरून विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढत असून या प्रवाशांची धरपकड सुरू आहे। त्यासाठी विनातिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। मध्य रेल्वेच्या एका टीसीने एका दिवसामध्ये 202 विनातिकीट प्रवाशांना पकडून 55,210 रुपये दंड वसूल केलेला आहे। हां, तुम्हारा गाड़ी आने वाला है, ठीक है। मुंबईने द्रुतगती महामार्गावरील उडसे टोल नाक्यावर रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले। अंदाजे 10 टन रक्तचंदन होतं। दरम्यान इंटरनॅशनल बाजारपेठेमध्ये याची किंमत अंदाजे करोडो रुपयांची। कंटेनरसह 2 जण ताब्यात घेण्यात आलेली आहेत। नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरामध्ये एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या एका दाम्पत्याला अटक केली। त्यामुळे यावेळेस त्याच्याकडनं 3,80,000चा एमडी ड्रग्ज जप्त केलेला आहे। आरोपी मूळ मालेगावचा रहिवासी आहे आणि या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतायत। नाशिकच्या पटेल परिसरामध्ये चोरट्यांनी बुलेट मोटरसायकल चोरी केली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। दरम्यान शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांचा बंदोबस्त कधी होणार असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये आणखीन एक घोटाळा झाल्याची शक्यता आहे। सरकारी वर्ग 2च्या जागेवर हमीपत्राच्या आधारे बांधकाम परवानगी देण्याची तरतूद नसताना संबंधितांना बांधकाम परवानगी देण्यात आली। या घोटाळ्यामध्ये सरकारचा 2,500 कोटींचा महसूल बुडालाय। त्यामुळे आता दोषींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार पांडुरंग भोईरांनी केलेली आहे।